कोलकाता और बदलापुर की घटना के विरोध में आज जिला वकील संघ की ओर से छत्रपति संभाजी नगर शहर के क्रांति चौक पर विरोध मार्च निकाला गया। इसके अलावा डॉक्टर प्रतीक्षा गवारे आत्महत्या मामले का वकील संघ की ओर से विरोध किया गया है। इस मौके पर बड़ी संख्या में वकील मौजूद रहे। वकील संघ का कहना है कि इस बीच महिलाओं और लड़कियों के खिलाफ हिंसा बढ़ रही है और कभी कभी पुलिस कर्मी एफआईआर दर्ज करने में अनिच्छुक होते हैं। यह मार्च जिला सत्र न्यायालय से क्रांति चौक तक निकाला गया है। आमच्या भुसारे साहेबांच्या कन्या आमच्या भगिनी ताईने जे आत्महत्या केलेली आहे तो डॉक्टर खूप मस्तवाल आहे। त्या डॉक्टरला अटक झालेली आहे, परंतु याच्यामध्ये लवकरात लवकर दोषारोपपत्र त्यांनी दाखल करावं आणि सरकारने स्पेशल पीपीची अपॉइंटमेंट करून हे स्पीडी ट्रायल चालवावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा देऊन या डॉक्टर नराधम ही जी वृत्ती आहे ही कशी संपुष्टात येईल याच्यावर सरकारने काहीतरी पावलं उचलावीत। कारण दिवसेंदिवस मुलींवरील भगिनीवरील महिलांवरील अत्याचार जे आहेत हे जास्तीत जास्त घडत आहेत। त्यामुळे याच्यावर सरकारने लवकरात लवकर नवीन पावलं उचलावीत आणि हा जो प्रतीक भुसारे आहे याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत आणि स्पीडी ट्रायल चालवावी ही आमची सरकारकडे मागणी आहे। मी ॲडव्होकेट सदानंद सोनूने। आपल्या भारतामध्ये आपल्याला दोन उदाहरणं आता या 15 दिवसात जी बघायला मिळाली। एक आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरातली प्रतीक्षा भुसारे यांचा जो आता परवा जो दुर्दैवी अंत झाला, का बाबा ती डॉक्टर असून सुद्धा आणि कलकत्त्याची पण जी केस आहे ती पण डॉक्टरच आहे। तर अशा परिस्थितीमध्ये महिलांबद्दल त्या एवढ्या एज्युकेटेड असून सुद्धा त्यांच्यासोबत आजही आपल्याला समाजाकडे समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे, तर हा सगळ्या दृष्टिकोन कसा बदलेल तर याच्यासाठी आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद जे नवीन BNS आता आले आहे आपल्याकडे त्याच्यात तरतुदी केलेल्या आहेत। पण अशा प्रकरणांमध्ये आता कलकत्त्याचं तर सगळ्यांनी लावून धरलंय, पण आपलं जे लोकल आज सगळे आम्ही सगळ्यांसाठी तिथे प्रोटेस्ट करतोय। लग्न होऊन 147 दिवसांमध्ये पती पत्नी डॉक्टर असताना जर असा आपल्याकडे घटना घडतीये तर अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या मिलिंद पाटील साहेबांनी सांगितलं आणि बाकी आमचे सिनियर सहकारी पण म्हणतील का याच्यासाठी स्पीडी डिस्पोजल आणून का सून बिफोर हर डेथ हा जो आपला जुना 304 आहे आता त्याला 80 सब क्लॉज 2 केलेला आहे त्याला। तर अशा परिस्थितीमध्ये जर टेनीवर जर विदिन 150 डेज ऑफ हर मॅरेज तिचा जर डेथ होत असेल तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती जन्मठेप आणि हे आहे येणारा पुरावा ग्राह्य धरून त्याच्यात कॅपिटल पनिशमेंटच्या बाबतीत पण जर विचार झाला येणाऱ्या पुरावा ग्राह्य धरून तर निश्चित समाजात एक चांगला मेसेज जाईल आणि महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या अत्याचारांना कुठेतरी आळा बसेल असं माझं सगळ्या वकील संघांच्या वतीने आणि आमच्या सर्व वकील बांधव वकील भगिनींच्या वतीने माझं सांगणं आहे। त्याचप्रमाणे आज जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहत आहात जे वकील मंडळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात तेच वकील आज रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करत आहेत। अगदी 2-3 वर्षाच्या मुली देखील सुरक्षित नाहीत। महिलांवरचे मुलींवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत। बदलापूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर आमच्या एका वकील साहेबांची कन्या डॉक्टर प्रतीक्षा हिला देखील आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं। हे समाजातले दोष आहेत आणि या दोषाचे परिणाम आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत। आम्ही सगळे वकील आहोत। एफआयआर टाळाटाळ करत असणाऱ्या पोलिसांचे परिणाम काय होतात ते आम्ही कोर्टामध्ये पाहतो। ज्यावेळेस पोलिसांच्या मनातच नसते एफआयआर करायचा त्यावेळेस पोलीस मुद्दामून त्याच्यामध्ये पळवाटा सोडतात आणि बदलापूरच्या घटनेमध्ये अशाच प्रकारच्या पळवाटा पोलिसांनी सोडण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, त्या पीडितांची तक्रार घ्यायला टाळाटाळ झाली आणि त्यामुळे हा आक्रोश आज वकिलांच्या माध्यमातून रस्त्यावर आलेला आहे। त्याचबरोबर कलकत्त्यामधल्या डॉक्टर भगिनीवर देखील सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, याचा देखील आक्रोश आम्ही व्यक्त करत आहोत। आम्ही अशी मागणी करत आहोत हे जे पोलीस आहेत हे पोलीस हे कोणाचे नसतात,
यांनी सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे ही त्यांची जी घोषणा आहे त्याप्रमाणे काम करायला पाहिजे. परंतु पोलीस जर आरोपींची आणि गुन्हेगारांची बाजू घ्यायला लागले तर कोणाकडे सुरक्षा मागायची? आणि त्यामुळे पोलिसांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे आणि पोलिसांच्या विश्वासार्हतेवर हा खरा प्रश्न आहे. पोलीस हे कुठल्या राजकीय पक्षाचे नसतात, परंतु पोलीस काय करू लागलेले आहेत? त्यामुळं हा गृह मंत्रालयाचं फेल्युअर आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे असं मला वाटतं. प्रॉपर होताना दिसत नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की जे इन्व्हेस्टिगेशन करणारा ऑफिसर जो आहे त्याला एक स्पेशल नियुक्ती दिली पाहिजे. आता माझ्या कलिगांनी जे सांगितलं की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करताना त्याच्यामध्ये काय चुका होत आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर त्याला स्पेशल पीपी नियुक्त करून त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. कायदा व्यवस्थित असून सुद्धा जर अंमलबजावणी व्यवस्थित जर होत नसेल तर त्याच्या सामाजिक दृष्टिकोनातनं लोकांपर्यंत वेगळा मेसेज जातो आणि त्याच्यामुळे आरोपी सुटतात. ही वाईट गोष्ट आहे. ओके.